नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त टर्निंग पॉईंट येणार आहे. प्रेक्षकांनो, कमळी मालिकेचा आत्ताच एक भयानक आणि जबरदस्त आणि इंटरेस्टिंग असा प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोनुसारच सविस्तर आपण व्हिडिओमध्ये काय घडणार आहे, या प्रोमोमध्ये काय सविस्तर दाखवण्यात आलेलं आहे. खरंच आता कमळी आणि राजन समोरासमोर आलेले आहेत, पण तेही धक्कादायक वळण आता कसं नेमकं मालिकेमध्ये त्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि इकडे सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता ऋषी बसलेला असतो, तो म्हणजे सतीशकडे. आता सतीशकडे बसल्यानंतर तेवढ्यातच तिथं रोहित येतो. आता रोहित नेहमीप्रमाणेच आता खूप मोठा ऋषीशी विश्वासघात करतो आणि आता तेवढ्यातच तिथं नयनतारा येतो. आता लगेच रोहित ओरडते की तुला कितीदा सांगितलं की आमच्या कुणाशीही तुझा काहीही संबंध नाही आहे, इथून चालता हो, काहीही गरज नाही आहे तुला बाबापाशी बसायची आणि दाखवायची की त्यांची किती काळजी आहे. तेव्हा आता हॉस्पिटलमध्ये असल्या कारणाने इकडे मात्र आता ऋषी काहीही बोलत नाही आणि सरळ येत बाहेर बसतो. तेवढ्यातच तिथं कमळी येते. आता इकडे निगीकडे तिने आईला हॉस्टेलवरती ठेवलेलं असतं आणि आता निगी काकूकडे असते आणि इकडे मात्र कमळी आता भेटण्यासाठी आलेली असते ऋषीला. तेव्हा आता ऋषीच्या हातावर हात देते, बोलते की ऋषी सर, तुम्हाला काही ना काही करावं लागणार, कारण आता नयनतारा मॅडम तुमच्यावरती खूप रागावलेले आहेत आणि एका आईचा राग कसा काढायचा हा मला माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे. म्हणून त्यावर आता ऋषी बोलतो की हे बघ कमळी, मी काहीही चुकीचं केलं नाही आहे, तर यावेळेस आई आणि दादा चुकीचं आहे. बाबा तर आपल्या सोबतच आहे गं आणि त्यांचं काहीही चुकी नाही आहे यामध्ये, पण खरंच आई आणि दादा खरोखर चुकीचे आहेत. म्हणून त्याबद्दल त्या दोघांचा राग कसा काढायचा किंवा आता त्यांच्याशी कसं प्रेमानं वागायचं, मी याबद्दल काहीही बोलत नाही आणि मी त्यांना सॉरीसुद्धा म्हणत नाही. त्यावर आता इकडे कमळी बोलते की हे बघा ऋषी सर, पण मला असं वाटते की तुम्ही नयनतारा मॅडमसोबत एक वेळ बोलून बघा. तर इकडे दुसरीकडे मात्र आता राजनला समजलेलं असतं की सतीशला हार्ट अटॅक आलेला आहे. म्हणून आता लगेच राजन बोलते की आई, मला आताच नयनताराचा कॉल आलेला होता आणि नयनताराने सांगितलं की सतीशची तब्येत ठीक नाही आहे, त्याला काही धक्का बसलेला आहे मानसिक आणि त्यानुसारच त्याला हार्ट अटॅक आलेला आहे. म्हणून आई आपल्याला जावं लागणार, कारण तुला माहिती आहे ना, नयनतारा प्रत्येक दुःखाच्या वेळेस आपल्यासोबत ठामपणे उभी असते आणि आज तिला आपल्या दोघांची खूप मोठी आवश्यकता आहे. त्यावर आता इकडे लगेच आजी सांगते, अन्नपूर्णा आजी सांगते की हे बघा, मी तुम्हाला वॉर्न करतो की मगाशी जसं मी आजोबाला एकटं सोडलं होतं, तसं आजोबांना एका सेकंदासाठी सुद्धा वेगळं करायचं नाही तुमच्यापासून आणि काही जर झालं, काही विपरीत घडलं तर मी जाब तुम्हाला विचारणार आहे. आणि आजोबाला आता रूममध्ये घेऊन जा आणि त्यांना औषधं वगैरे द्या आणि आराम करू द्या त्यांना आणि तिथंच बसून राहा. 5 मिनिटासाठी सुद्धा आता आजोबांना सोडू नका. तेव्हा मात्र इकडे आता हो बोलत आजी आणि राजन आता सरळ हॉस्पिटलमध्ये निघतात. तर आता इकडे कमळी बोलते की ठीक आहे, आईच्या सुद्धा गोड्यांची वेळ झालेली आहे, मी तुम्हाला भेटावं म्हणून आली, तुम्ही थांबा तुमच्या बाबापाशी आणि मी सुद्धा ऋषी सर आईकडे जातो. कारण आता इकडे मात्र तिची तब्येत ठीक नसल्या कारणाने कमळी तिला म्हणजेच निगी तिला नाही सांभाळू शकत. असं बोलत आता कमळी निघून जाते आणि तेवढ्यातच तिथं पोहोचतात ते म्हणजे आता आजी आणि राजन सर. आता आजी आणि राजन सर आता लगेच ऋषीला विचारतात की कशी आहे रे सतीची तब्येत, ठीक तर आहे ना तो. त्यावर आता इकडे लगेच ऋषी बोलतो की हो आजी, काळजी करण्यासारखं काहीही काम नाही, आता ठीक आहेत बाबा आणि ICU मध्ये ॲडमिट केलेलं आहे, 2 दिवसांनी त्यांना नक्कीच सुट्टी मिळणार आहे. त्यावर आता लगेच तिकडे ते ऋषी आता रूममध्ये जिथं सतीश असतो तिथं घेऊन जातो आता इकडे लगेच आजीला आणि राजन सरांना. तेव्हा आता लगेच आजी आणि राजन सर इकडे सतीशची भेट घेतात आणि भेट घेतल्यानंतर आता नयनताराला बोलतात की हे बघ, डॉक्टरांनी काय सांगितलं, मला सांगितलंही तसं ऋषीनं की आता सतीश ठीक आहे आणि त्यांना लवकरच ॲडमिट आहे तर सुट्टी मिळणार आहे म्हणून. त्यावर आता इकडे मात्र आता असंच बोलणं झाल्यावर सतीशच्या तब्येतीविषयी त्यावर नयनतारा बोलते की खरं तर सांगायचं झालं ना,
अन्नपूर्णा मॅडम. तर हे सर्व कमळीमुळे झालं. तुम्हाला माहिती आहे, आता त्या कमळीने जेव्हा ऋषीला माझ्या घरापासून तोडलं, तेव्हा आता आजी तिला सांगण्याचा प्रयत्न करते की नाही गं, कमळी तशी मुलगी नाही आहे. पण मात्र इकडे आता नयनताराला तिचा प्रचंड राग आलेला असतो. तेव्हा आता लगेच इकडे नयनतारा बोलते की तुम्हाला माहिती आहे त्या दोघी मायलेकीने काय केलं? आतापर्यंत म्हटलंय की तिची आई जे काही आहे सरोजा, ती आता या जगात नाही आहे. तिचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालून ती खाली पडलेली आहे. तिला गोळी लागलेली आहे आणि आता ती चक्क आता जिवंत अवस्थेत परतलेली आहे. खरंच ना, तुम्हाला सांगतो अन्नपूर्णा मॅडम, मला तर या दोघी मायलेकीचा काहीतरी असा प्लॅनच वाटतंय की या दोघी मिळून माझ्या ऋषीला फसवण्याचा प्लॅन करत आहे आणि आता तिची आई जिवंत अवस्थेत परत आली म्हणे. त्यावर आता इकडे असं बोलत आता लगेच सतीशला आता बरं वाटायला लागलं. त्याने आवाज दिला म्हणून आता नयनतारा तिथून निघून जाते आणि ऋषीला बोलते की काय झालं ऋषी, काय बोलत होती नयनतारा, कमळीची आई परतली आहे? त्यावर आता इकडे ऋषी बोलते की हो, आणि तिला हॉस्टेलवरती घेऊन गेलेली आहे. खरं तर तुम्हाला सांगायचं होतं कमळीला हे सर्व, पण तुम्हाला त्रास नको म्हणून तिने काहीही सांगितलं नाही आजी. ही कमळी आता लगेच राजन बोलतो खरंच ना, कमळीला कितीदा सांगितलं की आमची मदत घेत जा, आणि आता हॉस्टेलवरती घेऊन गेली ते पण सर्वांच्या लपून. आता इकडे असं बोलल्यावरती आता लगेच आता आजी बोलते की राजन, मला ना कमळीच्या आईला भेटायचं आहे, म्हणून तुम्हाला कमळीकडे घेऊन चल, आपण सरळ हॉस्टेलवरतीच जाऊया. आता ऋषीचा निरोप घेत इकडे आजी आणि राजन मात्र हॉस्टेलवरती निघालेले असतात. तर इकडे आता कमळी आणि निगी आणि गौरी एका ठिकाणीच बसलेल्या असतात. आता खूप प्रेमाने बोलत आता पुन्हा कमळी विचारते की खरंच तुमच्या कमळीचे वडील आहेत, तर मग ते तुमच्यासोबत राहत नाहीत का? त्यावर आता गौरी बोलतात हो, आमच्यासोबतच राहत होते, आम्ही लग्न केलं, आम्हाला छोटीशी कमळी नावाची मुलगी झाली, आणि मात्र तिच्याविषयी सर्व काही सांगायला आता घरी गेलेले होते माझे हे, आणि म्हणूनच मग त्यानंतर आम्हाला घ्यायला येणार आहेत ते. त्यावर आता इकडे मात्र कमळी बोलते की खरंच, म्हणजे किरण बोलते की कमळीचे वडील कोण आहेत? तेवढ्यातच आता दारावरची इकडे मात्र खटखट असा आवाज येतो. त्यावर आता लगेच इकडे कमळी आता दरवाजा उघडण्यासाठी जाते. तर तेवढ्यातच समोर आश्चर्याचा तिला धक्काच बसते की समोर आजी आणि राजन होते. तेव्हा आता इकडे मात्र निगी आणि लगेच गौरीचं लक्षसुद्धा आता राजन आजीवरती जाते. तेव्हा आता असं समोर बघत मात्र इकडे आता गौरीला असं वाटते की राजन तिला घ्यायलाच आलेला आहे, तिला शोधतच इथं आलेला आहे. म्हणून आता लगेच राजन तुम्ही आलात असं बोलत आता ती लगेच राजनकडे धावत जाते आणि राजनला मिठी मारते आणि लगेच अन्नपूर्णाचं दर्शन घेते आणि बोलते की आई, मला माहिती होतं की तुम्ही मला आणि कमळीला घ्यायला येणार आहात. खरंच मात्र मी किती वाट बघत होते राजन, रोज मी गावाच्या याच्यावरती जाऊन तुमची वाट बघत होते की आज येणार उद्या येणार, आणि किती दिवस लावलेत तुम्ही राजन, असं नव्हतं करायला पाहिजे ना. बरं चला, आताच आपण गावी जाऊया आणि कमळीला घेऊन येऊया, म्हणजे कसं ना आपला सुखाचा संसार पुन्हा चालू होणार. तेव्हा मात्र आता असे शब्द ऐकता क्षणी इकडे मात्र आता कमळीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का मिळालेला असतो, आणि इकडे निगीचं तर डोळं फाटतच राहिलेले असतात. निगी एकटक आता त्यांना सर्वांना बघत असते आणि इकडे मात्र आता कमळी बोलते की काय बोलत आहात तुम्ही? तेव्हा राजन बोलते की हो कमळी, हीच तर माझी गौरी आहे. आता तेव्हा लगेच इकडे अन्नपूर्णा आजीसुद्धा गौरीला मिठी मारते आणि बोलते की हीच तर माझी गौरी आहे, आणि ही तुझी आई आहे का कमळी, सांग ना. तेव्हा आता कमळी बोलते की हो आजी, हीच माझी आई आहे. तेव्हा मात्र इकडे आता अन्नपूर्णाच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि इकडे अशा प्रकारे आता सरोजा उर्फ गौरी आता राजन आणि अन्नपूर्णाच्या समोर आलेली असते, आणि इकडे मात्र नात्याचा खूप दिवसांनी उलगडा झालेला असतो. आता इकडे मात्र आजीला माहिती पडलेलं आहे की गौरी ह्या जुन्या आठवणीत 7 ते 8 वर्ष अगोदरचंच तिला फक्त आठवते. आता सध्या तिची कमळी एवढी मोठी झालेली आहे हे तिला माहिती नसतं. अशा प्रकारे आता कमळीसमोर राजनच तिचे वडील आहेत हे खूप मोठं रहस्य आलेलं आहे, आणि आजीला तिची नात मिळालेली आहे. अशा प्रकारे प्रेक्षकांनो या जबरदस्त प्रोमोमध्ये आता गौरी आणि आजी समोरासमोर येताना आपल्याला दाखवलेला आहे, आणि दाखवतच खूप मोठा रहस्याचा
उलगडा झालेला आहे. अशाच कमळी मालिकेचे जबरदस्त रहस्यमय भाग बघण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.